नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये ज्या GDS पदांची व्हॅकन्सी निघालेली आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहणार. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जी GDS पदांची व्हॅकन्सी आहे ती जवळपास 28,000 प्लस व्हॅकन्सी आहे आणि याच्यामध्ये जवळपास 2,500 ते 3,000 या व्हॅकन्सी म्हणजे 2.5 ते 3,000 व्हॅकन्सी या महाराष्ट्रासाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले आहेत आणि त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार. तर बघा, सर्वात आधी सर्व विद्यार्थी मित्रांना पडलेला प्रश्न असा आहे की 10वीला खूप मार्क मला कमी आहेत आणि फॉर्म भरू का नको, किंवा जर मार्क कमी असल्यास मी कोणत्या विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू जेणेकरून माझं सिलेक्शन होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या विद्यार्थ्याला मिनिमम 85% मार्क आहेत त्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे. कारण बघा 85% जे मार्क आहेत ते सुद्धा खूप कमी पडतात. कारण आतापर्यंत 4 ते 5 वेळा GDSच्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत आणि या 4 ते 5 वेळा ज्या व्हॅकन्सी निघालेल्या होत्या आणि प्रत्येक वेळेस ज्या व्हॅकन्सी निघालेल्या होत्या त्याचे जे मेरिट आपण बघायचं झाल्यास तर प्रत्येक वेळी व्हॅकन्सी निघाल्यानंतर मेरिट हे 90+ गेलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत 4थी लिस्ट, 5वी लिस्ट, 6वी लिस्ट अशी लागलेली आहे त्या प्रत्येक लिस्टमध्ये मेरिटचा विचार करायचा झाल्यास मेरिट हे 90+ मार्क गेलेले आहेत. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना बघा 90+ मार्क आहेत अशाच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला तर त्याचा फायदा होऊ शकतो. पण असंही म्हणता येणार नाही की बघा काही वेळेस मेरिट हे 35% सुद्धा लागू शकतं. परंतु हे 35% कधी लागू शकतं तर तुम्ही ज्या गावामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे त्या गावामध्ये फक्त तुमचा एकच अर्ज आलेला असेल, किंवा जर समजा बाकीच्याने अर्ज केलेले असतील, तुम्हाला 50% मार्क असतील आणि त्यांचे जर मार्क कमी असतील तर असे एक लक बाय चान्स असेल तरच तेवढ्या मार्काला सिलेक्शन तुमचं होऊ शकतं. अदरवाईज तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही. कारण आतापर्यंतच्या ज्या 3 ते 4 वेळा भरती निघालेल्या आहे त्याचा विचार करायचा झाल्यास आणि आत्तापर्यंत त्या 3 ते 4 भरतीमध्ये जे लागलेला कट ऑफ आहे 3, 4, 5 लिस्ट नंतरचा जो कट ऑफ आहे तो सरासरी 90+च गेलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 90+ मार्क आहेत अशाच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरायला हरकत नाही. परंतु एक समजा तुम्हाला एक ट्राय म्हणून जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला मार्क किती असतील तर भरू शकता. शेवटी लक मॅटर करते. जर समजा तुमचे मार्क कमी असेल आणि एखाद्या ठिकाणी कमी ॲप्लिकेशन आले असतील, त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्शनसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे हे डिपेंड आहे की त्या ठिकाणी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत, किती जणांनी फॉर्म भरलेले आहेत, त्या ठिकाणी जास्त मार्क असलेले स्टुडंट किती आहेत. त्याचबरोबर विभागसुद्धा मॅटर करतो. तर आता सध्या जास्त मॅटर करत नाही विभाग, परंतु काही वेळा मॅटर करतो. बघा ज्यावेळेस 2017ची जी GDSची भरती आलेली होती त्यावेळेस 2017च्या GDSच्या भरतीमध्ये जे नॉर्थ ईस्ट स्टेट आहेत त्याच्यामध्ये खूप कमी मेरिट गेलेलं होतं. जवळपास काही वेळा 60% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचं पण सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. परंतु नॉर्थ ईस्टचा जर विचार करायचा झाल्यास नॉर्थ ईस्ट हे खूप लांब आहे आपल्या महाराष्ट्रापासून. त्यामुळे इतक्या लांब फॉर्म भरणं आणि त्याच्यामध्ये पगार कमी असतं, जाण्या येण्यात खूपच खर्च होतो, त्यामुळे ते आपल्याला परवडत नाही. परंतु समजा जर एखाद्या विद्यार्थ्याला काहीही करून आपल्याला जॉब पाहिजेच असेल तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी फॉर्म भरू शकता. भारतातील नॉर्थ ईस्टमध्ये भरू शकता, साऊथला भरू शकता, इव्हन जम्मू काश्मीरलासुद्धा भरू शकता जर आपल्याला नोकरी पाहिजे असेलच तर. परंतु त्या ठिकाणचं जे मेरिट होतं मागच्या वेळेस ते सुद्धा प्रत्येक ठिकाणचं चेक करा आणि चेक करून फॉर्म भरा. आणि शिवाय पोस्ट ऑफिसनं आपल्याला असं सांगितलेलं आहे की ज्या आपण ठिकाणी ज्या विभागामध्ये स्टेटमध्ये फॉर्म भरणार आहात त्या ठिकाणची लोकल लँग्वेज आपल्याला येणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्या 10वीचा जो सब्जेक्ट 10वीचं जे मार्क लिस्ट आहे त्याच्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्लिश हे 3 सब्जेक्ट होते. त्यामुळे ज्या भाषा ज्या राज्यामध्ये आहेत त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि सर्व विचार करून फॉर्म भरा. तर हा झाला आपला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर निवड होण्यासाठी किती मार्क पाहिजे ते आपण सांगितलेलं आहे. निवड होण्यासाठी बघा तुम्हाला 90+ मार्क पाहिजे, पण 90+ मार्क असेल तर सिलेक्शन होईल असं आहे आणि 90 असतील तर सिलेक्शन होईल का तर काही सांगता येत नाही. काही वेळेस कसं आहे, ज्या विद्यार्थ्याला 96%, 98% मार्क असताना सुद्धा त्याचं सिलेक्शन झालेलं नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा
मागील ज्या भरत्या होत्या 2-3 पोस्ट ऑफिसच्या त्याच्यामध्ये मेरिट किती लागलेलं होतं याचा अभ्यास करून तुम्ही फॉर्म भरा. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना जवळपास 60पेक्षा कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू नका. इव्हन मी म्हणेल 90पेक्षा जर कमी मार्क असतील 90%पेक्षा तरीसुद्धा फॉर्म भरू नका, कारण त्यांचासुद्धा खूप चान्स कमी आहे. तर जे 80%पेक्षा जास्त मार्क आहेत आणि जे PWD म्हणजेच हँडिकॅप्ड कॅन्डिडेट आहेत अशा विद्यार्थ्यांचं ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं 80+ला. अदरवाईज जनरल कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणं खूप कठीण आहे, परंतु लक जर असेल तर होऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचे मुद्दे होते ज्यावेळेस आपण पोस्ट ऑफिसचा फॉर्म भरतो त्यावेळेस. तर ट्राय म्हणून फॉर्म भरू शकता. तर आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे की आपल्या कॅटेगरीला ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत त्या सर्च करा आणि त्या जागेनुसार आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत त्या बघा आणि तो जिल्हा सिलेक्ट करा, कारण जेवढं जास्त तुम्ही ऑप्शन फॉर्म भरसाल तेवढं जास्त तुमची पॉसिबिलिटी असू शकते. त्यामुळे हे पण मुद्दा लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व जे मुद्दे आहेत ते लक्षात घेऊन आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट भेटत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.